ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण परमात्मने नमः. श्रीमद भगवत गीता सुरू करण्यापूर्वीची प्रस्तावना आपण श्रवण करत आहात. सृष्टीच्या प्रारंभी फक्त निर्गुण निराकार निश्चल केवल स्वयं प्रकाश रूप शिव असतो. एकाकी न रमते. या बृहद अरण्य उपनिषदानुसार त्या शिवाच्या अंगी स्फुरण रूपाने शक्ती अवतरली. शिवाचे हे स्फुरण रूप म्हणजे शक्ती. एकोहम बहुश्यामः. म्हणून या स्फुरण रूप शक्तीनेच सृष्टीची निर्मिती केली. या स्फुरण रूप शक्तीस आदिशक्ती संबोधलं जातं. तिलाच भवानी, अंबिका, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती इत्यादी अनेक नावांनी आपण त्याचा उल्लेख करत असतो. आदिशक्ती हे शिवाचं स्फुरण रूप शक्ती आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त तिने निर्माण केलेली सृष्टी त्रिगुणात्मिक आहे. त्रिगुणात्मिक देवतांनी हे कार्य केलं. स्फुरणाचे रजोगुणी रूप म्हणजे ब्रह्मा ही देवता सृष्टीचं निर्माण कार्य करते आणि स्फुरणाचं सत्वगुणी रूप म्हणजे भगवान विष्णू ते सृष्टीच्या पालन पोषण वर्धनाचं कार्य करतं. आणि स्फुरणाचं तमोगुणी रूप म्हणजे भगवान शिवशंकर ही शक्ती सृष्टी संहाराचं कार्य करते. अशा तऱ्हेने उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं हे सृष्टीचक्र अव्याहत सुरू आहे. ही जी जीवसृष्टी निर्माण केली ती प्रामुख्याने 4 प्रकाराने निर्माण केली. ते 4 प्रकार म्हणजे जारज. जारज म्हणजे गर्भाशयातून जन्म घेणारे. अंडज म्हणजे अंड्यातून जन्मणारे. आणि स्वेदज म्हणजे घामातून जन्म घेणारे. आता घामातून काय काय जन्म, कुठले जीव जन्म घेता घामातून? उवा, लिखा, कोंडा अशा अनेक. उद्बीज म्हणजे अंकुर फुटून जन्मणारे. अशी ही 4 प्रकाराने निर्माण होणारी सृष्टी, जीवसृष्टी ही किती 84 लक्ष योनीमध्ये विखुरली गेली आहे. आणि या प्रत्येकात स्वाभाविक प्राकृतिक गुणधर्म सोडलेले आहेत. आता हे स्वाभाविक किंवा प्राकृतिक गुण म्हणजे काय? तर सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या प्रभावाने प्रत्येकाकडून कर्म घडत जातं. म्हणूनच या सृष्टीला आपण काय म्हणतो? त्रिगुणात्मक सृष्टी म्हणतात. आता शिव आणि शक्ती यांचे कार्य. शिव आणि शक्ती म्हणजे ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या आहेत. दोघांना सारखं महत्व असून ते एकमेकांशी संलग्न जोडलेले आहेत. जसं आपल्याला डोळे 2 आहेत परंतु दृष्टी एकच आहे, तसं एकोप्याने ते लोक कार्य करत असतात. म्हणजे शिव आणि शक्ती एकोप्याने कार्य करतात. तसे ते निरुपाधिक स्वरूपाने कार्य करतात. कोणालाही कोणाची उपाधी नाहीये. स्वतंत्रपणे त्यांचं कार्य सुरू असतं. शिव सत्तेच्या आधाराने, शक्ती कार्य करते. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवाच्या पहिल्याच ओवीत म्हटलेलं आहे, ऐसी ये निरुपाधिके जगाची जिये जनके, तिये वंदिली मिया मुळिके देवो देवी. सृष्टीतल्या प्रत्येक जीवात परमात्म्याचा अंश आहे आणि तो प्रत्येकामध्ये समान आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सूर्याची किरण, सूर्याची असंख्य किरण आहेत. त्यातल्या प्रत्येक किरण हा कसा आहे? समान आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जीव आपला आत्मबंधू आहे. सर्व प्राणी मात्र आपले आत्मबंधू आहेत. हे आत्मतत्व आपल्याला दिसत नाही. हे आत्मतत्व आपणास दिसत नसून त्याची फक्त आपल्याला काय होते? जाणीव होत असते. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओवीत म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वसंत स्वीकारताती. या गुप्ततेविषयी उदाहरण द्यायचं झाल्यास
दुधाचं देता येईल ते असं. दुधात तूप दिसतं का? लाकडात अग्नी दिसतो का? तर नाही. परंतु जर प्रक्रिया केल्यानंतर दुधात तूप आहे आणि लाकडात अग्नी आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आत्मतत्व हे कसं आहे? गुप्त रूपाने आहे. ते कधी दिसते? उपासना, भक्ती, नामस्मरण, ईश्वर सेवा, गो ब्राह्मण यांची सेवा, गुरूंची सद्गुरूंची सेवा, उपासना केल्यानंतर आपल्या शरीरात असलेलं आत्मतत्व आपल्याला दिसू लागतं. परमेश्वराने मानव जातीची प्राकृतिक गुणधर्मासहित 4 वर्णात विभागणी करून ठेवलेली आहे. प्राकृतिक गुणधर्म म्हणजे मगाशी सांगितलं तसं सत्व, रज, तम, त्रिगुण. आणि सत्वगुणाच्या ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्त आहे अशा सत्वगुणाच्या प्रधानतेने एक वर्ण तयार झाला, त्याला ब्राह्मण म्हणतात. रजोगुणाची प्रधानता आणि सत्वगुणाची गौणतेने क्षत्रिय वर्ण झाला. त्यानंतर रजोगुणाची प्रधानता आणि तमोगुणाची गौणता याच्यामुळे वैश्य वर्ण झाला. आणि तमोगुणाच्या प्रधानतेने शूद्र वर्ण झाला. अशा तऱ्हेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णांची रचना झाली. प्रत्येकाला आपापलं स्वाभाविक कर्म सांगितलंय, त्याचप्रमाणे त्यांनी आचरण ठेवावे असा सुद्धा संकेत दिलेला आहे. आता त्या प्रत्येकाला कोणकोणतं स्वाभाविक कर्म करायचा संकेत दिलेला आहे ते आपण पाहूया. अंतर्बाह्य शुद्ध राहणं, धर्मासाठी कष्ट सहन करणं, वेदशास्त्राचं अध्ययन करणं, अध्यापन करणं, दुसऱ्यांना शिकवणं, ज्ञानदान करणं, अपराधांना क्षमा करणं इत्यादी कर्म कोणाचं असतं? विप्राचं म्हणजे ब्राह्मणाचं. आता क्षत्रियांचं स्वाभाविक कर्म काय सांगितलंय की शौर्य, पराक्रम, तेज, धैर्य, चातुर्य आपल्या अंगी बाळगणं, युद्धातून जय मिळवणं, युद्धातून पलायन न करणं, दान धर्म करणं, स्वाभिमान ठेवणं, तप करणं इत्यादी क्षत्रियांची कर्म सांगितली. शेती, गायींचं पालन, क्रय विक्रय, व्यवहार करणं इत्यादी कर्म कोणाची आहेत? तर वैश्यांची आहे. आणि शूद्रांची कर्म काय सांगितली आहेत की वरील तिघांचीही सेवा करणं. आता या 4 वर्णामध्ये माणूस जसा कर्म करेल त्याप्रमाणे त्याची गती होते. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ प्राप्त होतं. चांगलं केल्याने चांगलं, अगर हीन कर्म केलं तर वर्ण व्यवस्थेत बदल होऊन जातो. कर्म करणं माणसाच्या स्वाधीने. सत्व, रज आणि तम या त्रिगुण विशेषामुळे प्रत्येकाकडून कर्म घडत असतं. जशी ही कर्म भगवंताने मनुष्य जातीला 4 वर्णांची निर्मिती करून दिलेली आहेत, तशीच कर्म ही ब्रह्मांडामध्ये सूर्य, चंद्रादी जे तारे आहेत ना त्यांना सुद्धा दिलेलं आहे. सूर्य सूर्याचं काम करतो, चंद्र चंद्राचं काम करतो, मंगळ मंगळाचं काम करतो. सूर्याचं काम मंगळ करेल का, चंद्राचं काम सूर्य करेल का? नाही करणार. तसंच मनुष्याला ही वर्ण व्यवस्था भगवंताने दिलेली आहे. त्यानुसार त्यांनी ती कर्म करावी आणि त्या कर्मानुसारच पाप पुण्याचं फळ हे त्याला मिळत असतं. पुण्य केलं तर सुख मिळतं, पापात्मक कर्म केलं तर दुःख मिळतं. ज्याला त्याला कर्मानुसार फळ मिळत असतं त्या फळाला कर्मभोग म्हणतात. आता या कर्मभोगाचे सुद्धा 3 प्रकार आहेत बरं का. एक संचित, प्रारब्ध आणि क्रियामाण कर्म. ह्याचे आपण अवस्था कशा कशा आहेत त्या उद्या श्रवण करूया. श्री कृष्णार्पणमस्तु. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूति ध्रुवानिति.